सांगितलं की उद्या आपल्याला जेवायला भेटणार आणि सर्वांनी उपाशी राहायचं. आणि मग त्यांनी सर्व देशवासियांना आवाहन केलं की आपल्या देशाजवळ अन्नाचा तुटवडा आहे. आपल्याला जर सर्वांना चांगलं जगायचं असेल आणि आपल्या सैनिकाला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्याला एक दिवस सर्वांना उपवास करावा लागेल. आणि त्यांनी सर्व देशवासियांना आवाहन केलं की सोमवारी सर्व देशातल्या लोकांनी उपवास पकडायचा. आणि मित्रहो, आजच्या नेत्यासारखे ते नेते नव्हते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन संपूर्ण भारतीय लोकांनी त्या दिवशी दर सोमवारी उपवास पकडायचे. आणि यामुळे काय झालं की शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळालं आणि सैनिकालाही चांगली मदत मिळाली. आणि अशा प्रकारे त्यांनी सैनिकाला आणि आपल्या शेतकऱ्यांना दोघांनाही एकत्रित करून जरी त्यांचं व्यक्तिमत्व लहान असलं तरी ते युद्ध जिंकलं. झालं काय की युद्ध तर आपण जिंकलं, म्हणजे आपण मैदानात जिंकलो. आणि ज्या वेळेला वाटाघाटी करायच्या असतात त्यावेळेला लालबहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान त्यांची उंची खूप जास्त होती. म्हणजे लालबहादूर शास्त्रीला त्यांच्याकडे असं पाहावं लागायचं. आणि त्यांनी मग जेव्हा मीडियामध्ये जेव्हा पत्रकार परिषद दिली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की वो तो मेरे से बहुत छोटा है, उसको मेरे साथ आंख से आंख मिलाना नहीं आता, असं त्यांनी सांगितलं याह्या खान. आणि लालबहादूर शास्त्रींनी जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते तर खूप मोठे आहे आणि तुम्ही तर खूप लहान आहे, कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणार, तर लालबहादूर शास्त्रींनी खूप चांगलं उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की त्याला जर माझ्यासोबत बोलायचं असेल तर त्याला मान झुकून बोलावं लागेल. त्याला मान झुकून बोलावं लागेल, मला मात्र माझी मान वर राहणार त्याच्यासोबत बोलताना. म्हणजे अशा प्रकारचं मार्मिक उत्तर त्याने दिलं. आणि त्या वाटाघाटी करताना काही गोष्टी भारताच्या विरोधात गेल्या आणि त्याचं दुःख त्यांना अति दुःख झालं. आणि त्याच रात्री हार्ट अटॅक आला आणि त्याच रात्री त्यांचं निधन झालं रशिया. तर हीच झाली गोष्ट लालबहादूर शास्त्री यांची.